श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज 7वा दिवस होता गुरुचरित्र पारायणचा. तर एवढं हे वाटत होतं ना, मनात म्हणजे एवढं हे होत होतं आणि रडायला पण येत होतं की 7 दिवस कसे निघून गेले काही समजलं नव्हतं. आणि हे मी पूजा करत होती उंबऱ्याची, हळदी कुंकू लावली होती आणि आपल्याकडे रेडीमेड आता रांगोळी भेटायला लागले, त्याच्यामध्ये रांगोळी भरून इथे बाहेर ठेवत होते मी. ही हुंबऱ्याची पूजा झाली होती माझी. हे बघा, हे मी कंबळाची पट्ट्याची रांगोळीची घेतलेली, त्याच्यात रांगोळी रात्रीच भरून ठेवलेली, ते इथे ठेवते. आणि एवढं हे वाटतं ना मला. आणि उद्या सांगतेचा दिवस आहे, त्याच्यामुळे खूपच हे वाटतं आहे. आणि अध्याय वाचताना म्हणजे एवढं डोळ्यात पाणी येत होतं ना, म्हणजे कसे 7 दिवस निघून गेले माहितीच पडले नाही. हे माझी हुंबराची पूजा करून झालेली होती. आणि इथे बाऊलमध्ये पण पाणी भरून ठेवलं होतं मी. 2:45 वाजायला आल्या होत्या. हे बघा, बाऊलमध्ये पण पाणी खाली करून पुन्हा भरून ठेवलं होतं उरलीमध्ये. हे बघा, हे बाहेरचं एंट्रन्समध्ये. आता घरामध्ये पूजाचे हे करते. हे चटईवरती झोपली होती मी. लादी वगैरे पटकन पुसून काढा तर बाहेर झोपते म्हणून मिस्टर पण एका साईडला बाहेर झोपतात. इथे मी आता हे चिक्कूचा प्रसाद काल ठेवलेला 6व्या दिवशी, आता हे बदलते आणि कोणता प्रसाद ठेवते बघा. हे आता इथे सर्व हे करते, फुलं वगैरे काढून साफ करून घेते. आणि एवढं खराब वाटतं ना, म्हणजे 7 दिवस कसे निघून गेले कळलंच नाही. खूपच हे होत आहे. हे छोट्या छोट्या फुलांचे एकदम छोटे छोटे हे असतात ना, ते सुकले की नाही की असं हे होतं, म्हणून मी ते सगळं व्यवस्थित साफ करून हे करते. आणि ड्रॅगन फ्रूटचा मी प्रसाद ठेवलेला होता, श्री स्वामी समर्थ. आणि एवढं म्हणजे हे होतं ना, म्हणजे खरोखर म्हणजे काय बोलू तुम्हाला, एवढं हे होतं आहे. आणि उद्याच्याला सांगतेचा दिवस आहे, तर पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य असणार आहे. ते मी उद्या सांगते हे करणार, कसे करणार आहे काय. आणि काल मी व्हिडिओ का नव्हता टाकला का, तर खूपच गडबड होती माझी. शनिवारी सांगतेचा दिवस असल्यामुळे, त्यामुळे काल व्हिडिओ माझा आला नव्हता. आज टाकते. तर कशी वाटली ही माझी पूजा नक्की सांगा 7व्या दिवसाची. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि खरंच खूप मोठा म्हणजे एवढं हे वाटतं ना, गुरुचरित्राचं पारायण वाचून एवढं सुंदर वाटतं ना, आणि एवढे छान वाईब्स येतात ना की शब्दात सांगू शकत नाही. एवढं सुंदर अनुभव वगैरे म्हणजे छान वाटतं आहे. तर तुम्ही पण केली की नाही पारायण हे गुरुचरित्राचं नक्की सांगा. बाय. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.